एरंजाड आणि जानताराजा काल बदलापूर या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमने सामना जिंकलाय आणि सलग 2 सामने आजच्या दिवसामध्ये श्री गणेश मानकिवली या टीमने देखील जिंकलेले आहेत. क्या बात है. महाराष्ट्र पोलीस भाईजान नासिर भाई शेख, जिशार भाई शेख यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या दोन्ही संघांना, खास करून जानताराजा बदलापूर या टीमला. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. भाईजान आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढे जायचं नाहीये. या पुढील सामना तुमचा असेल. विनर विनर या दोन टीम मध्ये. अप्रतिम डीजे मास्टर आपण पाहतोय. मॅनटो मांगरूळ डीजे गणेश मांगरूळ गावचे आहेत. या सामना आपण सुरू करूया. 5 ओव्हरची मॅच. गोलंदाज जिहाद गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक होते. अनइवन बाउन्स आपण पाहिला आणि चेंडू डीप मध्ये येतोय. स्वप्नील आहे डीप मध्ये. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. सनी राणे आणि फलंदाज मयूर आहेत. सलामीला आलेत जय हनुमान एरंजाड या टीमच्या माध्यमातून. क्या बात है. फॉलिंग स्वीप पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. का आपण पाहतोय कॅप्टन इनिंग तो साकारतोय आपल्या या टीमसाठी. कारण की आज आपण पाहिलं असेल तर धावा येत नाहीत. राहुल चव्हाण सर आणि मही धुळे सर यांचं मी कौतुक करेन की ही गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी बनवली आहे. ओव्हर विकेटने स्विच इट. पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सनी राणे ऑन फायर. नचिकेत मेहर
यांच्याकडून सुवर्ण संधी आहे चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी. एकूण पारितोषिक आहे 500 रुपयांचं. निखिल मेहर यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. खऱ्या अर्थाने जय हनुमान एरंजाड या टीमला एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. यावेळेस परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि त्याला सन्मान दिलाय. निखिल दादा मेहर जर आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 17. सुरुवात दमदार केली आहे कारण की जांताराजा बदलापूर संघ हा देखील एक नामवंत संघ आहे आणि या संघासमोर जास्त धाव बनवावे लागतील. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्ये धावफलकावरती बिनबाद 17. नवीन गोलंदाज आहेत इरफान येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. समालोचक चषक सुरू आहे बदलापूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती. आणि डायरेक्ट हिट फलंदाज झाल्या बाद. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. यावेळेस ऑन साइडला खेळत आहेत. क्या बात आहे, आउटस्टँडिंग गोलंदाजी. फिंगर अप फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का जय हनुमान एरंजाड या टीमला.
ललित भोईर येत आहेत नवीन फलंदाज. चौथ्या क्रमांकावरती येतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग इट षटकार. धावसंख्या आहे 25. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे समालोचक चषकाचं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत आणि बॅट्समनला बीट करतायत. या चेंडूवरती धावसंख्या स्थिर आहे 25 धाव धावफलकावरती. सुरुवात तर खूप चांगली केली आहे जय हनुमान एरंजाड या संघाने या सामन्यामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावबाची संधी आहे. पाहावं लागेल. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आलेत आणि चेक करतील पंच. नक्कीच डीके सरांचा इशारा येतोय थर्ड अंपायर. तर आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डीके सर सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. आमच्या कंट्रोल रूम मध्ये थर्ड अंपायर आहेत. नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अत्यंत क्लोज हा निर्णय आहे आणि नॉट आउट आहेत. त्यामुळे पंच धावा असतील या चेंडूवरती एकूण 2 ना डीके सर. दोन धावा ना. यस 2 धावा पूर्ण केल्या डीके सर. यस 2 धावा आहेत या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 27. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुणाल पेनकर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आजचा हा पहिला दिवस. अथक परिश्रम घेतलेत मॅडी सर आणि राहुल चव्हाण सरांनी या स्पर्धेसाठी. त्यांच्यासोबत श्रवण धुमाळे आहेत, प्रसाद सवारे आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मधून फिल्डर येतील. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. बॅकअप थोडं उशिराने येत आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल रन मशीन सागर देशमुखला.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात टीम मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अप्रतिमा झेल पकडलाय स्वप्नीलने फलंदाजाला बाद लागतोय अजून एक धक्का जय हनुमान एरंदड या टीमला ललित बॅक टू द पविलियन अन्य बॅट्समन श्री येत आहेत 5व्या क्रमांकावरती विकेट मिळवली कुणाल पेनकरने कुणाल पेनकर यासाठी जाणला जातो इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं ही खासियत आहे कुणाल पेनकरची कुणाल पेनकरकडे व्हेरिएशन भरपूर आहेत परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला फ्लिक केलं डीप मध्ये फिल्डर आहेत मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी डीप मधून अभय आले होते चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत एक धावसंख्या एकने पुढे जाईल 29 धावा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा बनवल्या होत्या लाऊड अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळली आहे मिळतील या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 31 धावा धावफलकावरती आहेत चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे एकाच कॅलिबरचे हे 2 संघ आमने सामने आहेत ऑन साइडला बिग हिट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार धावसंख्या 6 ने पुढे जाईल 37 धावा धावफलकावरती नवीन चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीनच असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे धावसंख्या आहे 37 धावा चांगली बॅटिंग करतायत एरंजड संघाचे फलंदाज फुल टॉस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41 धावा 41 निखिल दादा मेहर बालू बोराडे केतन भोईर बंटी मेहर विकासजी मेहर नरेश दादा आणि कल्पेश मोगे खऱ्या अर्थाने राहुल चव्हाण आणि मॅडी सरांचे हे मित्र आहेत त्यांचं देखील आपण करूया वेलकम या समालोचक चषकामध्ये निखिल दादा मेहर एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे निखिल दादा मेहर यांचं
निखिल दादा मेहर यांनी आपला एटीएम ऑन केलेला आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. एरंजाड संघाला ही सुवर्ण संधी आहे. यावेळेस ऑन साइडला बिग हिट इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अजून एक तडाखा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. आणि आता मात्र नामी संधी आहे 1000 रुपये मिळवण्याची. केतनजी भोईर, बंटी मेहर, निखिल मेहर आणि विकास मेहर यांच्याकडून जर या चेंडूवरती षटकार लगावला तर एकूण 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. फलंदाज श्रीसाठी ही सुवर्ण संधी. कैलासजी शिंगटे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय सकाळपासून या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती लाभते. कारण की हे प्रेम आहे मॅडी सरांवरती, हे प्रेम आहे राहुल चव्हाण सरांवरती. A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत श्रीने. अजून एक तडाखा सीमारेषेच्या बाहेर सलगचा आलाय हा तिसरा षटकार आणि 2000 रुपयांचं पारितोषिक असेल श्रीसाठी. धावसंख्या आहे 59 धावा धावफलकावरती. निखिल मेहर, केतन भोईर, बंटी मेहर आणि बाळू बोराडे यांच्याकडून हे 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान येतो हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 63. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या षटकामध्ये, या मॅच मध्ये. नक्कीच हायेस्ट स्कोर आपण पाहतोय आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील नोंदवलाय जय हनुमान एरंजाड या संघाने. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता. फिल्डर स्वप्नील आलेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद. श्री बॅक टू द पविलियन. विजय साळवी साहेब देखील उपस्थित आहेत आणि विजय साळवी साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग श्रीने केली. टाळ्यांचा गजर होतोय श्रीसाठी. 3 षटकार 1 चौकार लगावलाय आपल्या टीमसाठी आणि 2000 रुपयांचा मानकरी देखील आहे. यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. इथे डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. केतन भोईर आणि बंटी मेहर कडून सुवर्ण संधी आहे सलगच्या 3 षटकारांसाठी. नयन बोराडेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. गोलंदाज स्वप्नील आहेत.
परफेक्ट यॉर्कर, प्रचंड वेग आहे स्वप्नीलच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये, कारण की ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे जय हनुमान एरंजाड या संघाने या सामन्यामध्ये 63 धावा धावफलकावरती आहे. 7 चेंडू खेळलाय आणि 12 धाव बनवल्या आहेत मयूर मेहर यांनी. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला, डीप मध्ये फिल्डर आहेत इरफान आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 65. 65 धावा धावफलकावरती आहेत. स्विच इट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. कारण की चेंडू कधी हरवला फुटला, खराब झाला तर चेंडू नवीनच आहे. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करताय डीप मध्ये, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतील आणि 2 धाव पूर्ण होतील का? यस, 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 73. 73 धावा धावफलकावरती आहेत आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. यस, स्ट्राईक एंड वरती रनआउट आहे की नाही? सॉफ्ट सिग्नल पंच तिकडे काय नॉट आउट आहे आणि नॉट आउटच आहे पंच. बघा 2 धाव मिळत आहेत या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 73. परफेक्ट यॉर्कर, चॉप करता चेंडूला मिडऑफला सागर देशमुख येतील आणि काय घडते बघा या चेंडूवरती. धावा 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 मिळतील आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार देखील येतोय. पंच धावा किती येतील? एकूण 5 धावा असतील या चेंडूवरती. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि भारतीय संघाने बॉक्सिंग डे टेस्ट मॅच गमावलेली आहे. ICC टेस्ट चॅम्पियनशिप साठी ही थोडीशी दुःखद बातमी आहे, कारण की भारतीय संघाला संधी होती. यस, 2000 रुपये आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहेत. निखिल दादा मेहर, बंटी मेहर, केतन भोईर आणि विकास मेहर यांच्याकडून श्रीसाठी 2000 रुपीज कॅश प्राइज आहे. गोरख रमेश शेकटे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. एकूण 80 आणि 81 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये जानता राजा बदलापूर या टीम समोर जय हनुमान एरंजाड या संघाने या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील हा धावांचा उच्चांक नोंदवलेला आहे. जय हनुमान एरंजाड या संघाने 81 धाव बनवायचे आहेत आणि या 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय
आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ खरवई, व्हॉइस ऑफ बदलापूर श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. समीर राऊत यांना विनंती असेल दादा आपण या मॅच साठी पंच या. समीर राऊत, करण लहाने पण आहेत, समीर राऊत पण आहेत. कोणी चालेल, अजून एक द्या, अजून एक या. येस, एकच या, एकानेच या. येस, थँक्यू सो मच. भरपूर चांगला आवाज आपण ऐकला. अर्थातच व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे गुरुवर्य रोशनजी संते सरांचा. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहताय एका बाजूला संघ जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर आणि त्यांना फाईट करतोय. दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट क्लब एरंजाड. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण पाहता. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान एरंजाड टीमने धावा बनवल्या. यस, तब्बल 80 धावा आणि 81 धाव्यांचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय ते जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमच्या विरोधात. येस, आमचे दोन ऑफिशियल पंच देखील आपण पाहता. मैदानाच्या आतमध्ये सज्जात. स्पर्धा भरपूर चांगली आपण पाहताय, स्पर्धा भरपूर चांगली आपण अनुभवताय. अर्थातच समालोचक चषक 2024 हे दर्जेदार आणि धमाकेदार पर्व कॉमेंटेटर्स ट्रॉफी 2020-24 सीझन 1. पूर्वार्धामध्ये 80 धावा आपण पाहिलं, 81चं माफक लक्ष उभं केलंय जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमच्या विरोधात. आणि 81 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर स्ट्रायकर बॅटर आपण पाहताय सागर आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक इनला जिहाद. जय हनुमान एरंदाड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्या संघासाठी शुभेच्छा आलेत. आणि खास करून ललित भोईरसाठी 3 बॉल 3 विकेटसाठी अक्षय भोईर जे समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत एरंदाड गावचे, त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. आणि त्याचबरोबरीनं खरं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम आमचे केतनजी भोईर असतील, त्याच्या साथीनं बंटी मेहेर असतील आणि विकास मेहेर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये कॅश प्राइज लावण्यात आले. धन्यवाद. येस, सलामीवर देखील सज्ज झाल्यात. आमचे दोन ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड सज्ज झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ललितला आपण पाहता.
ललित भोईरला आपण पाहत आहे. सामन्याला होती सुरुवात. देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल आणि इथे पहिल्या बॉल वरती केली आहे दांडी गुल. फलंदाज झाला बाद. बिग विकेट बिग लॉस. मोठा मासा गळाला लागत असताना बॅट्समन सागर तंबूच्या आश्रयाला. विजयजी साळवे सर, आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती. आपण देखील सन्मानांना विराजमान व्हायचं आहे. आपले छोटे बंधू अर्थातच राजेश साळवे सर आपले देखील आतुरतेने वाट पाहतात. या आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पुढचा बॉल पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचा पतन. धक्का लागणारा तब्बल दुसरा टीम जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर संघाला फलंदाज बाद. आणि त्याचबरोबर विकास मेहर असतील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्यांना त्या कॅबला सन्मान करण्यात येईल. आणि अक्षयजी भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपयात याची देखील नोंद घ्यायची आहे. भरपूर सारा मित्र परिवार इथे मात्र दाखल झाला. आज खरं तर एरंदळ गावातून कल्पेश मोगे असतील, त्यांच्या साथीने आमचे नरेश दादा असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भाऊदादा बोराडे देखील मागचा आनंद घेतात. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. येस, थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहता अगदी मॅचचं समीकरण जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट संपादित केले गोलंदाज ललित भोईरनं. आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. संघाचं खातं खुलं झालं. चौथा बॉल. याच दरम्यान पुन्हा एकदा साईडला हा फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सनी राणे चेंडूपर्यंत पोहोचल्यात. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आणि हा पहिला आघात, पहिला धमाकेदार चौकार. संजीवनी देणारा या 4 धावा. आणखीन एक लॉफ्ट करायचा प्रयत्न. फटका फसला. फिल्डर पोहोचेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि व्ही शेप मध्ये पुन्हा एकदा बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. साकडीना रोड सलगचा दुसरा चौकार. दोन बॉल 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगले स्ट्रोक. एक मिड विकेट रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक लॉंग ऑन रिझन मध्ये 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक या दरम्यान पहिल्या प्रगती पथावरती आहे. आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल. स्ट्राइक एंड आपण पाहता. जियासाठी हा बॉल. फुलोर लेनचा बॉल. पुन्हा एकदा खाली क्षेत्र आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फ्लाइट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन जियाच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार.
क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल 15 अंकावरती 15 runs loss of 2 wicket. First over completed on the scorecard from team Zanta Raja Cricket Club Badlapur. षटक क्रमांक या दरम्यान दुसऱ्या प्रगतीपथावरती आता आपण पाहत आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार कॅप्टन ऑफ द टीम सनी राणे. सनीला सध्याच्या घडीला आपण पाहता अपकमिंग मल्टी टॅलेंटेड यंगस्टर आपण पाहताय सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि इरनजा टीमचं प्रतिनिधित्व देखील करताना पाहता. पहिला बॉल या वेळेला उकारण्याचा प्रयत्न फटका फसलाय फिल्डर पोहोचलाय आणि एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक झेल आणखीन एका विकेटचं पतन धक्का लागणारा तब्बल तिसरा टीम जांता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या संघाला फलंदाज स्वप्नील तंबूच्या आश्रयाला. विकेट संपादित करत असताना एरनचा टीमचा करण अंबाला. सणीचा पुढचा बॉल या दरम्यान देखील पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न आपण पाहताय. पंच आपल्या निर्णयाची तटस्थात अंपायर सिग्नल डॉट बॉल. पहिले 2 बॉल भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल सनीच्या नावावरती राहिल्यात. लक्ष भरपूर मोठे आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय 15 अंकावरती. दफलक स्थिरावलाय दफलक स्थगित आहे. 81चं लक्ष याच दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चुकी घडली आहे. फिल्डर पोहोचतायत तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीनं 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहता. खुश खबर खरं तर नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळतोय. याच बदलापूर माणिकवली गावातून हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा माता आणि त्या मातेचा पालखी सोहळा आपण पाहतोय. खरं तर भव्य पदयात्रा व पालखी सोहळा 20-25 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आई एकविरा प्रतिष्ठान हा पालखी सोहळा तुम्हाला दिनांक 6 जानेवारी ते दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी तुम्हाला 3 दिवस हा पालखी सोहळा पाहायला मिळतोय. खरं तर जे भाविक आहेत जे इच्छुक आहेत त्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा. खरं तर स्वप्नीलजी पोसाटे जे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर नरेंद्र कराळे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता फॉर्मसाठी. धन्यवाद. स्टील 2 टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल जिहादसाठी हा बॉल सॉफ्ट हॅन्डनं खेळायचा होता. हलक्या हाताने खेळला. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहता श्री होते. एक चिकी सिंगल जरूर कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 17 अंकावरती. लक्ष भरपूर मोठं आपल्याला पाहायला मिळालं. 81चं लक्ष आणि अजूनही धावा बनवायच्या तब्बल विजयासाठी 64. यस 19 बॉल शिल्लक आहे. धावा करायच्या 64. सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सनी राणे. शेवटचा बॉल याच दरम्यान अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि फलंदाजाच्या बॅटमधून हा देखना स्ट्रोक चौकार.
येस पंच षटकार असेल की चौकार असेल. येस आमच्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल. स्ट्रोक तर भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हे देखील पाहणं गरजेचं. येस रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल पूर्णपणे 6 षटकार. षटकार आपण पाहतो अगदी शेवटच्या बॉलवरती हा मोठा आघात आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन अंकुशच्या बॅटमधून. षटक क्रमांक या दरम्यान दुसरं देखील कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 23 अंकावरती. 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम एरंजाड. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. वेदू पहिला बॉल, झिया तयार. पहिला बॉल फुल ओव्हर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऑन साइडला. हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो मिड विकेट रिजन मध्ये. सणीला पण पाहता ॲक्युरेट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि बघता बघता या देखील बॉलवरती एकवटल्या जातील धावा तब्बल 2. तर याच दरम्यान एक पारितोषिक आमच्यापर्यंत येतोय. खरं तर इरादारकाराच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आलं आणि आमच्यापर्यंत माहिती आली आहे. टक्केवारी संघटनेचे अध्यक्ष कल्पेजी मोगे यांच्याकडून 3 बॉल 3 विकेट जर संपादित केले वेदून तर त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मान करण्यात येईल. आणि याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर डग्गू अर्थातच आर्य महेश धुळे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. हे जवळले गावचं उद्याचं भविष्य आणि त्याचं आता शुभागमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, झेल झाला ड्रॉप आणि रन्स देखील मिळतील 4. अर्थातच तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं दोपटना. रन्स मिळतात 4 आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संजीवनी देणाऱ्या 4 धावा आणि 4 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय 29 अंकावरती. एकेरी हाती खिंड लढवत असताना बॅट्समन जिहादला आपण पाहताय. बघता बघता आतापर्यंत 3 चौकार त्याच्या देखील बॅट मधून आल्यात आणि आता खऱ्या अर्थानं जिहादची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल, हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती धाव एकवटली जाईल ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. षटक क्रमांक आपण पाहताय वेदूचे 3रं षटक. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपण पाहिल्या, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या 3ऱ्या बॉलवरती हे सिंगल. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 51 अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये विजयासाठी टीम जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर या संघाला. या दरम्यान 20 मध्ये खेळायचा प्रयत्न मिड ऑफ रिझन मध्ये फिल्डर चंदू मेयरच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाजाला परतावं लागेल. आणखीन एका विकेटचा पतन, धक्का लागणारा 4था. येस आमच्या मेगा स्क्रीन वरती, टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहताय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि त्यांचे चिरंजीव अर्थातच आर्यन महेश धुळे. एक आर्यू महेश धुळे, एक क्यूट बॉय आपण पाहताय. उद्याचं भविष्य उगवता तारा सितारा आपण आमच्या मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय. आर्यू महेश धुळेचा एक स्मित चेहरा. जाऊयात पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने. तब्बल 4थ्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. बाचिक लीडिंग एज, बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन रेझर मध्ये आणखीन एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन, धक्का लागणारा तब्बल 5वा. टीम जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर या संघाला फलंदाज बाद.
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहताय, जर या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली तर आजच्या दिवसातील ही तिसरी विकेट हॅट्रिक होईल. याच दरम्यान पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून पंच करायचा प्रयत्न, एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4 आणि फलंदाजाच्या बॅटमधून हा देखना स्ट्रोक चौकार. बदलापूर समालोचन समिती आयोजित समालोचक चषक 2024 आणि 25 दर्जेदार, रुबाबदार आणि धमाकेदार सोहळा आपण पाहता. समीकरण आपण पाहता, येणारे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 47. पहिला बॉल 12 मध्ये 47 ची आवश्यकता असताना ऑन साईडला मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बिग ब्लास्टेड स्ट्रोक, रन्स मिळतील 6 आणि इथे पहिल्या बॉलवरती हा ठोकलाय दमदार, दर्जेदार समालोचक चषकाचा रुबाबदार षटकार. फटका अजून एक चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. तर एक खरं तर आपण पाहतोय समालोचक ट्रॉफी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेसाठी मी म्हणेन पारितोषिकांची आता खैरात होत असताना, कारण जांभिवली गावचे उद्योजक, समाजसेवक, जांभिवली गावचे शाखा प्रमुख खरं तर विजयजी सावंत साहेब आणि बाळा सावंत साहेब यांच्याकडून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी 3 कूलर येतात. त्यांचे आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आभारी आहोत. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खऱ्या अर्थानं आता बक्षिसांची खैरात, बक्षिसांचा पाऊस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंटेटर्स ट्रॉफी 2020-24 मध्ये आपल्याला हे पारितोषिक पाहायला मिळत आहे. तदनंतर याच दरम्यान आपण पाहत आहे जांभिवलीचे शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य विजयजी सावंत आणि बालादादा सावंत
यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आम्हाला कूलर इथे पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. हा देखील बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. यस, फलंदाजाला इथे परतावा लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. बॅट्समन आउट. जिहाद बॅक टू द डगआउट. पाहायला मिळतंय अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाला सनी राणेच्या विरोधात. पण तदनंतर त्या 2 षटकारांचा प्रतिउत्तर दिलंय या 2 डॉट आणि एका विकेटनं. शेवटचा बॉल षटक क्रमांक 14 मधील स्ट्रायकिंगला बॅटर तयार. आबाईसाठी या बॉल आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न. फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय आणि इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करत असताना टिपलाय श्रीन झेल आणि संपलाय. बॅट्समन अभयचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच रमाकांतदादा मराडे यांचा आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने, या समालोचक चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बॉल शिल्लक आहे शेवटचे 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात तर तब्बल 35. या वेळेला पुढचा बॉल फटका फसला. फिल्डर पोहोचेल का पाहणं गरजेचं आहे आणि इथे गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी केलं गेला. बॅकअप आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला श्रीचा. बघता बघता या बॉलवरती धाव एकवटली जाईल ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. यस, खऱ्या अर्थानं पारितोषिक आलाय उमेशसाठी. या टीमचा ट्रम्प कार्ड आणि उमेशच्या प्रत्येक षटकारासाठी जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमचा रफ्तार का राजा अर्थातच कुणाल पेनकर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. या दरम्यान हा देखील बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट. इथे पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि बघता बघता सलग 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले उमेशच्या विरोधात. आणि उमेशचा जर विचार करायला गेला तर भरपूर मोठा चाहता वर्ग, भरपूर मोठा फॅन फॉलोविंग उमेशचा देखील आपण सातत्याने पाहत असतो. या दरम्यान हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉलवरती. यस, पंचांचा आला कॉल आणि येतोय हा नो बॉल. फ्रीचा बॉल आहे. आता खऱ्या अर्थानं संधी आहे बॅट्समन उमेशकडे आणि त्या संधीचं सोनं करेल का? येस, खऱ्या अर्थानं आमचे राजेशजी साळवी सर देखील भरपूर मोठा फॅन आहे उमेश या फलंदाजाचा. यावेळेला फ्रीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा देखील बॉल आला डॉट. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत केली आहे क्षेत्ररक्षण करत असताना जवाहरबाग क्रिकेट क्लब एरंजाड या टीमना. शेवटचा बॉल आणि या दरम्यान बघता बघता सामना जिंकलाय. क्षेत्ररक्षण करत असताना 81 धावा डिफेंड केल्या टीम जय हनुमान क्रिकेट क्लब एरंजाड या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम एरंजाड अँड हार्ड लक बॉयज टीम जाणता राजा बदलापूर.
पंचाच्या भूमिकेत पाहत होतो नवनाथ राऊत यांना. आणि खऱ्या अर्थानं स्पेशल थँक्स आलाय आमचे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अर्थातच महेश जुळे सरांच्या माध्यमातून एक स्पेशल थँक्स. आणि या मॅचचा हिरो आहे, मॅचचा सामनावीर नो डाऊट, ज्यांना बॅटिंग करत असताना अवघे 6 बॉल त्यांना फेस केले आणि 6 बॉल वरती तब्बल षटकार हॅट्रिक त्यांना प्रस्थापित केली असा श्री ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला श्री, आपण या आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा, आपल्या अभिमानाचा, आपल्या स्वाभिमानाचा हा सामनावीराचा किताब आपण कलेक्ट करायचा. तदनंतर यस निलेशजी मराठे साहेबांना विनंती असेल, साहेब या पण आपल्या शुभ असते आपण मानवत्वाची ब्युटिफुल ट्रॉफी आपण देणार आहोत. यस सामनावीराचा ब्युटिफुल मोमेंटो इथे देऊन बॅट्समन